23. मर्दे भोगवत वैर नास्ति कामस्तृप्ति समारित्वा समाह भोगान निष्कामता एकस्य परस्यापि विवेकतः मर्दे भोगवत वैर नास्ति कामतृप्ती सदा सहा. तेव्हा हे पूर्वीचं चालत आलेलं आपलं लक्षात घ्यायचं. हे दोन प्रकाराने आणखी आनंद सांगतात. विद्यानंद आहे ब्रह्मवेत्या पुरुषाचा. त्या आनंदाच्यामुळे सर्व दुःखाचा अभाव होत असतो, सर्व कामाप्ती प्राप्त होते, कृतकृत्यता आणि प्राप्तव्यता असे 4 मध्ये याच्यामध्ये सांगितलेले आहे. पहिला कोणताही दुःखाभाव असे. दुःखाचा काय होतो? दुःख ते कैसे नाही स्वप्नासी. आता संतावर ते काही दुःख आले नाही का? संतावर दुःख आले नाही का? पण त्या दुःखाची त्यांना काय नाही, जाणीव नाही. त्याला दुःखाभाव असं म्हणतात. त्या दुःखाचे प्रकार असे अनेक असले तरी सर्वांमध्ये दुःख मोठं कोणतं असे? जन्म आणि जन्मापेक्षाही कशाचं? जन्म मागितला आहे लोकांनी पण मरण नाही मागितलं आहे का? तुका म्हणे गर्भवासी आम्ही भीत नाही मरता. दुःखाभाव कसा होतो त्याच्याकरता हे सगळं सांगितलेलं आहे. भाई दुःख आलं कुठून? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अजातवाद असताना देखील दुःखाचा काही संबंध नाही. सूर्याच्या ठिकाणी कुठे अंधकाराचा प्रकाश असतो का? मला सूर्य असूनही सुद्धा अंधकाराला कुठं आहे का? मग निश्चित लावायचं सूर्याच्या समोर कोणता तरी ढग आला असला, नाही तर दिवसा कुठं रात्र होत असते. पण ढग हा काय प्रतिबंध आहे. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे दुःखाचा लेश नसताना देखील दुःखाचा भाव होतो. याला कारण काय? अज्ञान आहे. कारण जीवात्मा स्वला विसरतो आणि 3 देहाशी काय करतो? स्थूल सूक्ष्म आणि स्थूल देहातले रोग आहे का बरं काही हे झालं तर भाव का होतो? त्याच्याकरता परमात्म्याचे 2 जीवात्मा आणि एक परमात्मा. परमात्मा आहे ना, तो काय करतं? नामरूपाशी तादात्म्य केल्यामुळे भोग्य होतं. आणि भोग्याची इच्छा करण्याकरता जो भक्त असतो सुसंतप्त होतो. एखादा गरीब मनुष्य श्रीमंत होण्याची इच्छा आहे, सहजासहजी श्रीमंत होत असतो का? श्रीमंत होण्याकरता प्रयत्न करावे लागतात. त्या प्रयत्नामध्ये ज्यामध्ये 2 प्रकार असतात. श्रीमंत होण्याची इच्छा पण चोऱ्या करून श्रीमंत श्रीमंत होण्याची सर्वांना काय वाद नाही. त्याच्यामध्ये एक ब्रह्मवेत्ता सोडली. कोण? त्याला मात्र निरीच्छ झालेला असतो. काय? पण त्याच्याकरता प्रयत्न करावे लागत असतात. मी कशाकरता हे सगळं सांगितलं? या दुःख निवृत्ती करता मनुष्य काय करतो? प्रयत्न करतो. पण तो प्रयत्न वाम मार्ग नसतो. तो कोणत्या मार्ग? माझा सरळ मार्ग कोणता? त्याच्याकरता हे आहे. भोग्य होतो. भोग्याची इच्छा करण्याकरता जीवात्मा संतप्त होतो. एकाएकी विषय मिळत असतात का? त्याच्यामध्ये नाना प्रकारचे विलंब असतात. आहे काय? कुणाला वाटत नाही आपण गरीब राहून श्रीमंत होऊ नये म्हणून. भिकाऱ्याला सुद्धा काय होते? श्रीमंत होऊ शकतो का? तात्पर्य कशा करता? माझं भोग्याकरता भक्त प्रयत्न करतो. त्याने संतप्त होतो. म्हणून 3 प्रकारचे ज्वर त्याच्या पाठीमागला. एक स्थूल, दुसरा सूक्ष्म, तिसरा स्थूल सूक्ष्म. नाना प्रकारचे रोग वगैरे आदी करून यांच्यापासून संतप्त घाटावरच्या भिकाऱ्याला संतप्त झालेले असतात. ते दुंडा महाराज सांगायचे, म्हणलं इतकं तुमच्या ठिकाणी लोक आहे, राहायला घर नाही, खाटावर बसले, खायला अन्न नाही, प्यायला हे नाही, कोणी विचारत नाही. बाबा बाबा म्हटलं तरी सुद्धा 4 पैसे कोणी टाकत नाही.
महाराजांनी नमस्कार केला तर 100 रुपये काटेल ते गुलाब बाबा होते बा. आणि पंढरपूरचे वाळवंटावरती त्यांचं बस उभी राहिली त्यांची. घाटावरती किती भिकारी कोणी मनुष्य आला तर त्यांचा मनपर्यंत स्वभाव तुमच्या वडिलाचा असं होईल तसं होईल, काहीतरी काय करा. फुकट कोणी 1 रुपयासुद्धा काय करतं. आणि त्या गाडीवरती उभे राहते गुलाबाबा पैसे घेणं आवरेला बघा. जो तो अशी नोटं दाखवायच्या काय आवरेना पैसे घेणं. आणि एक पाया पडून देखील भूक मागतो तरी सुद्धा कोणी शेवटी मरेपर्यंत भिकारीच्या भिकारी. मग इच्छा नाही की त्याच्याकरता लागणारं प्रारब्ध नाही. केवळ प्रारब्धारी मिळत असते का प्रयत्न असावे लागते. शिकलाच नाही तर मंत्री होत असतो का. कसं करता येतं संतप्त होतो काय होतं. आणि त्याच्या पाठीमध्ये दुःख काय होतं मग शारीरिक दुःख एक मानसिक. शारीरिक दुःख म्हणजे शरीर दुःखाचे यांनी सांगतात. मानसिक दुःख म्हणजे काम क्रोध लोभ वगैरे आधी करून. आणि शेवटी या दुःखाचं बीज म्हणजे अज्ञान. अशा अफगाणी संतप्त हे सर्वच्या सर्व. आणि जे दुःख आहे हे शरीर धर्माच्या तादात्म्यामुळे आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी याचा कोणत्याही प्रकारे काय नाही. आत्मा त्याच्यामुळे असंग आहे. तिथं कुठं दुःखाचा लेश लागत असं. आकाश सर्वांमध्ये जरी असलं तरी ते कोणत्याही याने लिप्त होऊ शकत. सास आहे ना त्याला काय म्हणत असतात. मग आता दुःखाभाव होतो कसा हा प्रश्न आला आहे काय. अगोदर भोग्य घ्यायचं. मग तो विचार करतो. मग त्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये विचार आहेत. हे सगळं जगत आहे बरं काय मायाकारी आहे. आत्म्यामध्ये नसणारं जगत हे मायाकारी आहे, नामरूपात्मक आहे. आणि वेदांतशास्त्रामध्ये जगत सत्य आहे का मिथ्या आहे. आणि एकदा त्याला त्याचा मिथ्यात्वाचा निश्चय झाल्यानंतर मिथ्यात्वदर्शी पुरुष भोग्याची इच्छा करील. हे वेदांताचा सिद्धांत आहे. प्रत्येक दर्शनकाराचं जगताच्या विषयी मत काय एक मत आहे का भिन्न भिन्न आहे. पण वेदांतशास्त्राचं मत कोणतं आहे. ब्रह्म सत्यम जगत. आणि एकदा मिथ्यात्वाचा निश्चय झाल्यानंतर तो इच्छेचा विषय होत. तुम्ही ऐकलेला आहे दृष्टांत की जोपर्यंत माणसाला सत्याची बुद्धी आहे तोपर्यंत त्याच्याविषयीची इच्छा असते का. उदाहरणार्थ तुम्ही मंगल कार्यालयामध्ये नाना प्रकारची फुलं असतात ना तिथे. माणसाला असं वाटते सुगंधी असलं पाहिजे. चुकून त्याच्या फुलाकडे जातो आणि फुलाला हात लावल्यानंतर सुगंधाची इच्छा करतो का त्याचं स्वरूप कळते. मग हे फुलं नसून काय इच्छेची काय झाली. आतापर्यंत कोणती बुद्धी होती आणि आता कोणती बुद्धी आहे करे. कारण त्याच्यातलं काय कळालं तुम्हाला मिथ्यात्व कळलं स्वरूप कळालं. तसं जगताचं स्वरूप महात्म्याला कळाल्यामुळे कोणत्याही भोग्याची काय होत नाही. कारण तर मिथ्यात्व होत असते सर्वांमध्ये. संबंध कोणता मिथ्यात्व म्हणजे न दिसणं असं नव्हे, नाश पावणं असं नव्हे. असूनही त्याचा नाहीचा निश्चय होणं सत्यत्व बुद्धी जाणे. मृगजळ दिसत नाही का सत्य वाटत नाही. आणि हेच त्याची निवृत्ती आहे. त्याच्याविषयी सत्यत्वाची भावना झाली याला काय म्हणायचं. मग महात्म्याचं जगत नष्ट होत असते का मिथ्यात्व निश्चय असतो. आणि आपलं काय वाटते नाहीच भावा नाही. देहात राहूनही सुद्धा देहाच्या विषयीची आसक्ती नसते. त्याला काय असतो विवेक असतो. सगळ्या दुःखाचा मग मिथ्यात्वदर्शी पुरुष इच्छा कशाची करी. सत्य बुद्धी जोपर्यंत होती तोपर्यंत इच्छा. एकदा सत्यबुद्धी दृष्टांत वाईट आहे पण नंतर सांगतो. मग त्या मिथ्यात्वाचा काय होतो अभाव. मिथ्यात्व दर्शन. भोग्याचा काय होतो
मग तीन जर काय होतात मग बरोबर. पण भोक्ताला असावा लागतो ना. वेदांतशास्त्रामध्ये भोक्ता जीवात्मा जो आहे त्याचं शरीर आहे त्याचं स्वरूप आहे का आत्मा आहे त्याचं स्वरूप आहे ब्रह्म त्याचं काय म्हणून आत्मा कुठं भोक्ता आहे का. वेदांतशास्त्रामध्ये आत्मा करताही नाही ना आत्मा काय नाही. मग भोक्ता सिद्ध होत नाही काय होत नाही. याला कस्य काम आहे म्हणा. आणि पदार्थाच्या विषयी नित्यात्व बुद्धी होणं किमिच्छन हे काय. आणि ह्याच्यावरती विद्यारण्याने 200 श्लोक खरेदी घातले. किती कोणतं प्रकरण आहे ते त्याला ध्यान तृप्ती म्हणतात. आहे ना जाऊ दे. म्हणून दृष्टांत कशा भोक्ता सिद्ध होत नाही आणि भोग्याचा मित्रत्व सिद्ध होते. भोगताही नाही काय नाही भोग्य नाही. दुःख कोणाला झाडाला का लाकडाला का दुःखाचा का झालेला असतो. हे कोणत्या दुःखाचा ऐक दुःखाचा. आणि पारक्तिक दुःख म्हणजे मी पुण्य का केलं नाही पाप का केलं. 2 प्रकार आहे. पुण्याचा अभाव आणि पापाचा सद्भाव. म्हटलं पुण्य केलं नाही काय केलं आणि त्याचं काय करावं लागेल नाही काय. इथे जरी भोग नाही तर केलेलं कर्म हे कधीच चुकत ते काय नाही कोणत्या. मग जसं आणखी सरकार माणसाला जेलमध्ये नेऊन टाकतो आणि त्या जेलचं दुःख भोगावं लागतं तसं पाप पुण्याच्या निवाड्यामुळे त्याला तशा देहाची प्राप्ती होते. ऐसे होती तरु तृण लोह पुण्याचं फळ काय त्याप्रमाणे तुला काय आहे भाऊ. पशु का पक्षी होय झाड का कर्मे. तुमच्या 18व्यामध्ये अनिष्ट निष्ठांचे विधम भक्तीच्या गेला प्रीत. ते कर्म माणसाला काय का भोगावं. मग मनुष्य देहालाही दुःख नाही का. मग दुःख आला कुठून. पुण्यही आहे ना काय आहे का. अधिक पुण्य असल्यामुळे वर जाता येत नाही. अधिक पाप असल्यामुळे मग पुण्य आहे आणि पापही आहे. या दोहाचं फळ आपल्याला जीवाला आहे. अगं आपण कर्मे जैव राहावे त्याची आणि ते तो भोगावा यावे म्हणजे देहाला यावं लागलं. सर्वांना समता दुःखाची आहे का विषमता आहे. कोणाचं दुःख कसं कोणाचं दुःख हे सगळं दुःख म्हणजे पापाचं फळ. आणि जे काही सुख प्राप्त होते कोणाचं फळ आहे पुण्याचं फळ. पुण्याच्या फळाचे पण हे सुद्धा पुण्य आहे. पण त्या पुण्याचे पुन्हा प्रकार केलेले आहे. शुद्ध पुण्य कोणतं ज्याच्या योगाने स्वरूपाची प्राप्ती होते किंवा ईश्वर दर्शन होते त्याला कोणतं म्हणा. माझी पुण्यफळं आले नाजी देखील कोणा पुण्य कोणा गाठी. स्वर्गाधिकाची प्राप्ती होणे पुण्यच आहे. पण ते पापात्मके पुण्य आणि पुण्यात्मके पापे नरकात. पुण्याचे प्रकार जाऊ द्या. दृष्टांत संपला आपला 23वा श्लोक तर सार्वभौम राधा दुःखाचा अभाव संपला आपला. कामाप्ती चाललेली होती कोणती माशारी तिने. आता हे पारलौकिक दुःख कशामुळे निवृत्त होतं. अरे पुण्य का केलं नाही पापच का केलं नाही. हे जे दुःख आहे कशामुळे नाही चांगलं क्रियमाणामुळे. हे बा कमळाचं पाणी पाण्यामध्ये असूनही सुद्धा पाण्याचं त्याला काय लागत नाही. त्याप्रमाणे सर्व कर्म करून सुद्धा त्या कर्माचा काय लागत नाही. आता तो देहबुद्धीवर आहे का मी ब्रह्म या बुद्धीवर ते ब्रह्म या संगो योयम पुरुष कोणत्या तरी. आता किती जरी पाऊस पडला तरी आकाश कधी जीव भिजत असते का. आणि आकाश भेटलं तर कुठं वाढवायचं. किती जरी अग्नी पेटला असला ज्वाळा निघाल्या नाही का
लंडनला जाणाऱ्या माणसाच्या बॉम्बचा विमानाचा काय झाला, फोडण्यात झाला. मग त्याच्यामध्ये आकाश सापडलं की नाही, माणसं सगळे भाजून नेले. आणि आकाश जसाच्या कोणताही लेप लागत असं आहे. तसा आणखी ब्रह्मवैत्य पुरुषाला क्रियमाणाचा कोणताही लेप लागत नाही. यस्य नाहं कृतो बुद्धिर्यस्य न लिप्यते यत्त्वास्मिन् काय लागत नाही. असं आहे ना, कारण आत्मा नाही, क्रियमान नाही. आत्मा कोणत्याच व्यक्तीतला आहे, पारमार्थिक आहे खरं. आणि हे सगळे कोणत्या व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक. वेदांतशास्त्राच्या दृष्टीने व्यावहारिक सत्ता नाहीच बघा. दोनच सत्ता आहे, प्रातिभाषिक आणि पारमार्थिक. जसं स्वप्नात तसं जागृती, जशी जागृती यस्य नाही का. या निशा सर्वभूतानां यस्याम जागती भूतानी सा निशा. मग सगळ्या दुःखाचा काय झालेला असतो, अभाव झालेला असतो. तेव्हा इथे मरते भोग दैवनाशी कामस्तरती सरता समाहा. मरते भोग, हे जे भोग आहे तत्ववेद त्या पुरुषाला त्याच्यातल्या दोषामुळे त्याची काय होत नाही, इच्छा होत नाही. आणि सर्वज्ञ राजाला सर्व भोग काय झालेले आहे, काहीच मिळवावे शिल्लक राहिलेलं नाही. कोणत्या पदाकरता आता काय नरेंद्र मोदीला काय फॉर्म भरावं लागतो का, पण त्याला सगळे भोग प्राप्त झालेले आहेत. सार्वभौम राजा. एखाद्या भोगाची जरी आणखी उणीव असेल त्याला सार्वभौम म्हणता येत नाही. मग सार्वभौम राजाला इच्छा का नाही, सगळे भोग काय झालेले आहे, मग इच्छेचा काय झाला, अभाव झाला. त्याप्रमाणे ब्रह्मवेत्त्याच्या ठिकाणी सर्व भोगाचा आनंद प्राप्त झाला आहे. कोणाचा, मग त्याच्या ठिकाणी इच्छेचं काय झालेलं आहे. दोघाची तृप्ती कशी आहे, यालाही विषय, राजालाही विषयाची काय नाही, आणि तत्ववेत्त्याला विषयाची काय नाही. दोघांमध्ये फरक काय, तो फरक 23व्या श्लोकात आहे. हे पण मरते भोगोद्भय नसते आहे का नाही. कामश्रुती समारिता. मरते भोग म्हणजे हे सगळे जे भोग आहे हे काही शाश्वत भोग आहे का, जाणारे आहे, हे काही कायमचे धनाने भोग मग पशुपश्च गोष्टी भारी आग्रहद्वारे मरते भोग. नाही तर का आपण कुठेतरी गेलो एखाद्या सप्ताहामध्ये, मग तिथे स्वागत असते. स्वागतामध्ये मग तो स्वागत करणारा मनुष्य काहीतरी दुःख बाबाला काय करतो, आवडायला लागले. म्हणले काय झालेलं आहे, गेल्या वर्षी तुम्ही सप्ताहाच्या आले होते, स्वागत करता कोण आले होते, म्हणलं आमची मंडळी आली होती. काय होती, मग साहजिकच आहे. मग यावर्षी तुम्ही मंडळीच्या द्वारा का नाही काय नाश्ता आणला नाही, तर म्हणलं काही नाही, 2 दिवसाच्या तापानेच काल रामबोला मरते भाऊ. हा तरी अगोदर जाईल, नाही तर ती तरी काय. म्हणून भोगाची शाश्वती धरता येत किंवा मृत्यूचा घाला पडेल काय, कारण शरीरच मुळामध्ये कसं आहे ते, आज ना उद्या ना परवा केव्हा ना केव्हा तरी ते काय येणार आहे. जसंच्या तसंच राहत असते. एखाद्या आपल्या धर्तीवर गेल्याशिवाय कोणते भोग, आंबा खा के शेवटी तो आपल्या जातीवर गेल्याशिवाय कोणता भोग म्हणायचा, हे काय शाश्वत भोग आहे का. मग सगळे कोणते भोग आहे, आज आहे आणि उद्या नाही. एखादा मनुष्य श्रीमंत आज दिसतो, उद्या भीक मागायला लागला. एखादा भिकारी असतो, आज भीक मागतो, उद्या 5 नाही का 20 मजल्याच्या बिल्डिंगचा काय पण त्याच्यामध्ये ते मला गेलं ना 15 अध्यामध्ये अश्वत्थ रूपाने त्याचं काय केलेलं आहे, जगाच्या वर्णन केलं. अश्वत्थ म्हटलं का नाही, पण त्याला काही शाश्वत म्हणता येतं. पैशीच आहे याची स्थिती, नासच आहे वर्षाप्रती.
म्हणून याद म्हणते 2 वेळा पदार्थ. पहिल्यामध्ये आलं ऊर्ध्वमूल मदशाख अश्वत्थम, नाही का. नरूपमस्य ततोपलब्धते नांतोरचारीने अश्वत्थम येणं सुविरूढ मूल. म्हणजे जे भोग आहे हे शाश्वत भोग नाही, स्वप्नेचे चेले जे देख नाही सकळ ते स्वप्ने म्हणून चिंते चरण कमळ. मुळे हे सगळे दोघाला काय होतं, एक मर्त्य भोग उद्भव नाष्टी कामस्तृप्ती सदा विस्तार समाह निष्कामत्व एकस्य परस्यापी विवेकदा. आता राजाला काय आहे, सगळे काम सगळे भोग प्राप्त झाल्यामुळे त्याला तृप्ती प्राप्त झालेली आहे. तृप्त म्हणजे कशाची इच्छा नसणे झालं का म्हणायचं. तुमच्या वेदांत शास्त्रामध्ये 6व्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. आभासाच्या किती अवस्था सांगितल्या, त्याच्यामध्ये सगळ्या बंधनाला कारणीभूत, 3 बंधनाला कारणीभूत, 2 मोक्षाला, परोक्ष आणि अनेकदा अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर शोक नाश होतो. अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर देहबुद्धी जाते आणि परमात्मा बुद्धी काय होते, नाही का. आता माझं देह हे स्वरूप नसून मी किम स्वरूप आहे, मी वासुदेव. माझा शोक मी करता आणि भोगता हे देहाचे धर्म घेतो का तो. एखादा भिकारी आणखी राजा झाला तर तो काय भीक मागण्याची पिशी पाहतात. महाराजांनी भागवतामध्ये त्याचं वर्णन केलं आहे, नाही का. जो दैवयोगी पालकी चढे, तो मागील काही बघत असे, तो कुठे याच्यावरती ज्याला प्रधानमंत्री पद मिळाले आहे तो कुठे सरपंच करता फॉर्म भरतो, संपलं की. पण दोघाला एक आहे का नाही, एकाला विषय प्राप्त झालेले आहे म्हणून त्याची तृप्ती झालेली आहे, आणि एकाला त्या सर्वाचे आनंद प्राप्त झाले असल्यामुळे तृप्ती झाली आहे. दोघांमध्ये फरक आहे. भोगान्यष्कामता एकस्य आणि परस्यापी विवेकदा. भोगान्यष्काम, सर्वच राजाला भोग प्राप्त झाले असल्यामुळे आता कोणत्याही विषयाची इच्छा राहिलेली तृप्त झाला. आणि तत्ववेत्याला परस्यापी विवेकदा. तत्ववेत्याजवळ विषय आहे का विवेक आहे, आणि त्या विवेकामुळे विचारता निरसलेन प्रपंच मग तत्वता तत्व नासत्व विद्यते भाव दृष्टीवर नंतर विवेकामुळे त्या विषयाचं काय कळालेलं असते, स्वरूप कळाले असले. पण हाही तृप्त आहे ना, हाही काय तृप्त आहे. ते तुकोबारायची गोष्ट सांगतात ना, त्यांची कीर्ती ऐकून लोक काशीवरून येत आलेली माणसं मग कोणाच्या घरी गेले, म्हणलं गाव तुकोबाराचं घर कुठं आहे, घर कुठं आहे. म्हणलं तुम्ही वेडे लोक आहे, उठला सुटला येतो आणि तुकोबाराचं घर कुठं आहे. ते घर दाखवलं, तुकोबारा आपले बसले होते. पण काय कांती होती बघा. असं समाधान असणाऱ्या पुरुषाचा चेहरा वेगळा, नाही का. निवडून आलेलाचा चेहरा कसा असतो आणि पडणाऱ्याचा पास झाला त्याचा चेहरा कसा असतो, अन्नपास झाला काय. तुकोबाराच्या चेहऱ्यावरती ब्रह्मतेज होतं. कोणतं ते मग त्यांना विचारलं, म्हणलं यांच्या कशामुळे हे ब्रह्मतेज. श्रीमंतीमुळे का. जवळपुरती घरे कुत्री, सायासाने केले घर, निरंड सिंहार दुधानं. वर चढण्याकरता निशाणी लागत असे, एकदा वर चढला की खाली आला. काय कर पाहुणे घराची नाजी आले, काय कर कोप मोडकी. माझा विषय तर दिसत नाही, काय दिसत नाही. मग इतकं समाधान आलं कुठून, हा एक प्रश्न आहे. मग त्यांनी विचार केला, म्हणलं महाराज तुमच्या ठिकाणी एवढं मोठं समाधान कुठून पाहिजे. म्हणलं आम्ही जे प्रयत्न केले ते कोणाकडे याच्यासाठी केला होता, आणि शेवटचा दिवस आता निश्चिंतीने कुंडली धावा तृष्णेच्या. तू काय म्हणे मग ती अशा तात्पर्य यांच्याजवळ
भोग नाही, पण काय विवेकाने भोगाचा काय झालेला आहे नाही लक्षात. थोडा मोठा त्याग आहे बघा. शिवाजी राजाने नजराणा पाठवलेला आहे. दोन नजराणा कोणाचा आहे तो? चोराचा नजराणा. त्या नजराण्यामध्ये काय पाहायचं? एक 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 आणि त्याच्यातलं द्रव्य लाख लाख मिळत, तरी त्या द्रव्याचा काय केला, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची. मग कशामुळे? त्या विषयाचं काय कळालेलं आहे? स्वरूप आहे. मग आता एवढं असूनही सुद्धा घरात पाहता गरिबी आहे आणि त्याग पाव तर मयाला जे काय मिळालेलं आहे, ब्रह्मबोध मिळाला, त्याच्यामुळे ही स्थिती आहे. एका लाभामध्ये सर्व लाभाचा काय होत असतो? लाभ होता नाश नाही का? तद्बद्ध असतात आत्मान गच्छंद पुनरावृत्ती ज्ञान निर्धोत. आणि एकाला सर्व विषय प्राप्त झाल्यामुळे तृप्त आहे, आणि एकाला सगळ्या विषयाचा निराश करून ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे. तोही कसा आहे? दोची तृप्ती कशी आहे? पण तत्ववेत्याची तृप्ती अधिक आहे त्याच्यामध्ये. त्याच्याकरता कोणता श्लोक आहे? 24 आहे. हे पहा, निष्कामता एकस्य परस्यापि विवेकता. एकाला तृप्ती प्राप्त झाली ती कशामुळे? विवेकामुळे. आणि एकाला तृप्ती प्राप्त झाली ती सगळे विषय मिळाल्यामुळे. म्हणून विषयापासून होणारी तृप्ती आणि स्वस्वरूपापासून होणारी तृप्ती या दोघांमध्ये काय आहे? त्याचं उत्तर कोण द्यायचं आहे? 24व्या श्लोकामध्ये क्षत्रियत्वात देश श्रोत्रियत्वात वेदशास्त्रे भोगान अवेक्षते राजा भ्रष्टो दोषान गाताविरंधवात. श्रोत्रियत्वात तत्ववेत्ता. तुम्हाला काय की तत्ववेत्याच्या लक्षणामध्ये एक दोन पदं असतात बघा. श्रोत्रियम आहे काय? तुम्हाला गुरुच्या पदार्थामध्ये सांगितलं नाही? सगुरुमेवामी गच्छे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्न उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिन यस्वात्मरतिरेव स्यात् आत्मतत्त्व आत्मन्येव च संतोष. 2 पद आहे ना, एक तिसरे पद लावतात. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम कृपाळू पद आहे. श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ, आम्हाला काय उपयोग झाला असेल श्रीमंत आम्ही उपाशी मारतो घ्यायचे काय असे कृपाळ होता. भूतांची दया आहे नापुली मावता निळा म्हणायचे संत कृपावंद. त्याच्या ठिकाणी दय श्रीमंत असूनही जर त्याच्यासाठी कृपणता असेल तर काय उपयोग? श्रीमंत अधिक काय असावी लागते? दया असावी लागत असे. म्हणजे त्या श्रीमंतीचा चांगल्या कामामध्ये काय होत असतं? एखाद्या टीका म्हणून नाही बरं. 1 कोटी रुपयाची गाडी इथून आळंदीवरून पुण्यालाच नेते, आणि 10 लाखाची गाडी सुद्धा आळंदीवरून कुठे नेते. माणसाची वृत्ती असते ना, एखाद्या शब्दाला पैसे मागितले तर देणार नाही, गाडी मात्र 1 कोटी रुपयाची घेतल्याशिवाय म्हणून माणसाला आहे त्या स्थितीमध्ये परोपकार करता येतो. काय करता येतो? उदास विचार आहे कसं आठवण कराय संपला आपला. मरते भोग द्वैर नास्ती नाही. क्षत्रियत्वात क्षत्रिय कोणाला म्हणायचं? वेदशास्त्र संपन्न याचा अभ्यास यथार्थत्वाने झालेला असेल त्याला काय म्हणायचं? क्षत्रिय. वेदशास्त्रे भोग दोकांपेक्षातही. हे सगळे भोग आहे त्याच्यामध्ये दोष भरलेले आहे.
हे कोणामुळे कळते आपल्याला? वेदामुळे, शास्त्रामुळे, संतांच्या संगतीमुळे दोषाचं काय होते, माणसाला दर्शन होत असते. मग दिसणारे जे आणखी विषय दिसतात त्याच्या ठिकाणी तुम्हाला गेलं ना 11व्या प्रकरणामध्ये, नाही का, अल्पामध्ये काय नाही, योई बाबा तत्सुखम नाल्पे, कारण ते एक दुःखाने आहे का, नाही काय, मरते बघ अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये काय आहे. मग सुख कोणामध्ये आहे? पूर्णत्वामध्ये, नाही का. तात्पर्य कशा करता सांगितलं, दोषानपेक्षते, म्हणून तत्ववेत्ता पुरुष श्रोत्री असल्यामुळे त्याच्यातल्या दोषाचं दर्शन त्याला प्राप्त होते. तर कोणते दोष आहे पुढे सांगणारे, त्याच्या विवरण करणार आहे. राजा बृहदरसो दोषांतान गादा वेदामध्ये या दोषाचा विचार बृहदर राजाने चांगल्या प्रकारे आणखी केलेला आहे. आपल्याला सामान्य दृष्टीच्या माणसाला त्याच्यातले दोष दिसत नसते. आणि तोच डॉक्टर असला त्याला बरोबर त्या शरीरातले रोग काय होतात नसतात. आपल्याला काय वाटत असते, काही नाही. पण त्याची नजर कोणाची असते, ती डॉक्टरची नजर वेगळी, चोराची नजर चोराची नजर असते. खिशातलं पाकिट आपल्याकडे कसे करते, आणि डॉक्टरची नजर कोणती असते, असलेला रोग कोणत्या औषधाने काय होईल. म्हणून ती तत्ववेत्ती दृष्टी माणसाची नजर असते. आणि ते एवढं तरी त्याच्यात म्हणजे 15व्या अध्यायामध्ये तरी काय सांगितलेलं आहे, दोषापासून निवृत्त होऊन विरक्ती कशी प्राप्त होईल एवढ्याकरताच कोणता अध्याय, विषय रांधिली रसच होय. मग ते ताटाची सांडून त्यापरी समजता नान्यत्य, मग मग वैराग्य दवडीचा काय, त्याचं अनित्यत्व, अनित्यम सुखम दुःखम, म्हणून जडवणी म्हणजे पावशी. म्हणून कोणते कोणते दोष आहे त्याचा विचार 25व्या श्लोकामध्ये केलेला आहे. देहदोषान, पुढे चित्तदोषान, भोग्यदोषान, अनेकशः शुनावांते पाय सुनो, आणि कामसद्दत विवेकिना. देहदोषान, पुढे चित्तदोषान, देह तरी चांगला आहे का, रक्त येत दुर्गंधी जंतू नरक मुताने, तेवढा रकम मागत असते की नाना प्रकारचे रोग भरलेले त्याच्यामध्ये, नाही का. जोपर्यंत बरं एखादी चांगले सुंदर पदार्थ, नाही का, हलवायाने म्हणा कोणीतरी केलेला ऐकलेला माणसाला मोह निर्माण होतो, काय सुंदर जिलेबी, काय, नाही का, माणसाला आनंद वाटत असतो. पण तो सुंदर पदार्थ तुमचे असलेले आणि एकदा पोटात गेल्यानंतर मग आपलं त्यांच्या ठिकाणी अपवित्रपणा कोणी आणला, शरीराने आणलं. शरीर म्हणजे काय, पवित्राला अपवित्र करण्याची टोपली म्हणजे. त्याचे भाऊ बंधू म्हणतात आम्ही माणसाचा कडे गेलो नाही म्हणून असायच्या, आणि तुम्ही माणसाचा काय केला, आणि ते काय काय त्याच्यात कोणाचा पदार्थ तयार होत असतो, नाही आलं का लक्षामध्ये. की डुकार म्हणत असतो, आवडीचा पदार्थ कुठं तयार होतो, आपल्याला ते ज्ञान बघू शकत नाही. आणि परिणाम कोणामुळे झाला, मग शरीर काय म्हणावं लागेल, शरीराला दोष मानावं लागेल का रे. असं एक 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 दृष्टांत. म्हणून देह दोषान नाना 72,000 असं सांगतात बाबा,
दोष याच्यामध्ये आहे असं म्हणलं. शरीरामध्ये किती काय प्रत्येक इंद्रियाचे काय, डोळ्याचे रोग, कानाचे रोग, तोंडाचे रोग, कशाचे रोग, पायाचे रोग, असं एक एक त्याच्यातलं स्पेशलिस्ट. किडनीचे रोग तर कोणी हार्टचे रोग. तर मेडिकलमध्ये गेलो म्हणजे आपल्याला त्याच्यातला एक विषय असा पुढे एक एक विषय म्हणते. आय स्पेशालिस्ट, कोणी आमका स्पेशालिस्ट, हार्ट स्पेशालिस्ट. ऑपरेशन करायचं असलं तर तो मनुष्य येत असतो. हे सगळे आणखी यावरून काय सिद्धांत सांगितलेलं आहे. देहामध्ये नाना प्रकारचे दोष, चित्तदोषान. आपलं जे चित्त, मला कळलं ते 11व्या प्रकार. चित्तमे वै संसार तत्त प्रयत्न आहे ना शोधय. हे चित्त तन्मय मरतो तत्सद्भाव आहे. जसं माणसाचं चित्त असते तद्रूपाचं त्याला काय होते, प्राप्त होते. त्याच्यातले काही काही असत ना माणसाच्या अपयाला कारणीभूत. कशाला होता, एक विद्यार्थी होता, सांगू नये, 4थ्या वर्षाचा पाठ आहे, न सांगणं. तर पाठात चाललं होतं, पाठ चाललेला आणि त्या पाठात म्हणायला लागला आली आली. त्याचं चित्त कसं समोरच झाला. पंचदशीमध्ये आहे ना, भूत प्रतिबंध काय सांगितलेलं आहे. श्रवणाला बसला. कशाला बसला, श्रवण. चित्ताच गौण आहे. म्हैशीच दोष सिद्धीचे नाही. कोणता प्रतिबंध असून हे सुद्धा काय उरित नाही. मग मनुष्य याला येऊनही सुद्धा मूर्ख राहतो. कशामुळे राहतो, दोषामुळे. मनुष्य देहामध्ये ज्ञानप्रधान देह आहे. कोणता आहे, पण प्रतिबंधामुळे काय राहतं, मनुष्य मूर्ख राहतो. याला चित्तदोषान म्हणतात. तुमच्या ह्याच्यामध्ये कोणाच्या चित्तात काय असेल काही सांगता येत. मलिन चित्त म्हणतात त्याला. एक मलिन चित्ताचा वर्ग, एक शुद्ध चित्ताचा आहे. शुद्ध चित्ताचा वर्ग म्हणजे कोणता, मलिन चित्ताचा वर्ग कोणता. शुद्ध चित्ताचा तुमच्या आहे ना. प्रभू रामचंद्राने लंकेवर काय केली, स्वारी केली. मग ते हे केलं पाहिजे ना, निरोध. मग त्याच्यातून निरोध करण्याकरता कोणाला बघा, तुमच्या कुंभकर्ण होता ना, आणि त्याला उठवण्यात आला. कोणाला, त्यांनी मागितलं होतं, झोपच मागितली होती. काय मागितली, आणि त्याला उठवणं म्हणजे आता साधी गोष्ट आहे. तो कुंभकर्ण उठल्यानंतर आणि तो उठवल्या बाद का राग केला. मग त्याच्यामध्ये उठवण्यावेळेस किती प्रयत्न केला तरी उठतो का तो. मग शेवटी उठवण्याचे काही मार्ग आहे. थापड मारून उठला नाही तर मग त्याच्या कानात काय टाकतात, मग त्या कुंभकर्णाच्या कानामध्ये पाणी टाकायचं म्हणजे कॅनॉल सोडलेला. वाहून चालला आता पाण्याने. आणि उठल्याबरोबर रागावला, बा काय विचारूच नाही. म्हणलं मूर्खानं मला उठवलं कसं. म्हणलं आम्ही उठवलं नाही, तुमच्या भावाने सांगितलं काय करा. रावणाने तरी कशाला कडे उठवण्याचं सांगितलं. तर म्हणलं राम राज्य लंकेवर काय आला, चाल करून आला म्हणाला. म्हणलं विनाकारण चाल करण्याचं कारण, अतिक्रमण करण्याचं हा काय न्याय आहे का. म्हणलं तुमच्या भावाने त्याची बायको काय तो हे होता ना तुमच्या काय म्हणते होते, आवड चोरून तरी ऐका नाही म्हणण्यात. मग आता काय काय ज्या अर्थी परस्त्रीला चोरून आणलं त्या अर्थी रावण गदा असला पाहिजे. पूर्वीच्या राक्षसामध्ये सुद्धा न्याय चालू होता.
आता न्याय काय झाला, संपला. ऐक, मग ते जाऊ दे. मग त्याने विचारलं रावणाला, म्हणलं हे असं का करायचं. त्याने मग सांगितलं, म्हणलं हे पहा, सीतेचा मला अभिलाष आहे. कोणाचा? अगदी रामाशिवाय दुसऱ्याला काय करीत नाही, चालत नाही. मग सांगितलं, म्हटलं हे पापन राक्षस लोक, आपल्याला कोणतंही रूप काय करता येते. ऐकणे हरीण बिरीन कोण झालं होतं. मग तुला रामाला वश होते ना, ते कोणाला तरी होते ना. मग तो राम का होत नाही, म्हणजे सीता काय करील. तर म्हणला राम होता येते, पण राम झाल्यानंतर चित्तामध्ये काम राहत नाही. काम नाही, म्हणलं इच्छाच राहत नाही. काय राहत नाही, याला चित्तशुद्धी म्हणतात. असं आहे तुमच्या याच्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये. तरी जयाचे चौकटी मी होण्याचे जयाने मच्चित्ता मदगत. मग शुद्ध चित्त असेल तर शत्रुमित्र होते, जागरही नका दे. भक्तिशास्त्रामध्ये त्याचा विचार आहे. देवा देहदोषान, चित्तदोषान, भोग्यदोषान. भोग्य जरी असले विषणाती बदनाती ती विषय. विषय आपले जे असतात ते वासनारूपाने काय करतात, मग ती वासना असते ना. विषय काय वाईट नाही, त्याच्यावरची आसक्ती काय आहे, वाईट आहे. एक श्रीमंत मनुष्य दुसरीकडे जेवायला गेला, मोठा आदर सत्कार वगैरे केला, हारीबिरी टाकला आणि जेवायला बसला. तो भात बराच वेळ होऊन गेलेला होता आणि तो भाग अगोदर गरम होता, पुरी काय झाला तो थंड झाला. मग थंड झाल्यानंतर तो वाढला. काय म्हणलं, आम्हाला का गारगोट्या वाढल्या काय या, असं भात धरला आणि फेकून दिला बा. याला कोणता दोष म्हणायचा. मग याला चांगल्या भाताने काय केलेलं आहे, वासनेने काय केलेलं आहे, बांधलेलं आहे. बरं आहे, गरीबाला काही वाढलं तरी जमतं की चालतं की. आणि श्रीमंत वर्ग आहे तर त्याच्याप्रमाणे त्याचा आदर करावा लागत असं आहे. का कशा करता त्या पदार्थाच्या विषयीच्या काय असतात, वासना असतात. आणि त्या वासना काय देतात, मग दुःख देत असतात. पदार्थ खाऊन जरी संपला तरी वासना जशीच आहे तशीच असते. ती वासना असते ना. जाऊ दे, आपलं दृष्टांत द्या सोडून. बाबा ऐकलेलं आहे, तुम्ही पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही. कोण्यातरी माणसाला भेटण्याकरता गेलं, बोलत नाही, म्हातारा काही हालत नाही, चालत नाही, हा का मला काही राम म्हणा काही नाही आपल्या इकडे. मग त्याचं स्वागत केलं पाहिजे म्हणून सुनबाई आणखी स्वागत करत असते. म्हणलं महाराज तुम्हाला काय आवडते, चहा आवडते का कॉफी आवडते. चहा होईपर्यंत कॉफी आवडते, कॉफी होईपर्यंत बाईने चहा केला आणि ती बशी काय पडली आणि तिचा आवाज झाला. आतापर्यंत म्हाताऱ्याला पुष्कळ सांगितलं तरी उठण्याकरता तयार नाही. आणि चहाचा आवाज ऐकल्याबरोबर उठूनच बसला. राम म्हणा म्हटलं तर राम काय करीत नाही. आणि चहा घेणार का तर म्हणाला. अजून चहाची वासना जशीच्या. मग कोणत्या रूपाने वाचतात. विषय माणसाला काय करतात, विषय नाही पण विषयाच्या काय. भिकारी माणसाच्या ठिकाणी काय नाही, पण काय एखादा लाडू वाटणारा येऊ देखील टोपला हिसकून घेतात. विश्वनाथी बदनाथी म्हणून विषयाला विष म्हटलेलं आहे. ते काय करतात, म्हणजे देहाचे दोष, चित्ताचे आणि विषयाचे अनेक अशा किती आहे सांगता येत नाही. त्याच्यामुळे श्रोत्रिय मनुष्याला, तत्ववेत्या मनुष्याला
शुनावांते पायसानो आणि कामात विवेकिना. शुनावांते पायसानो, शुना म्हणजे कुत्र्याच्या, पायस म्हणजे ताज्या ओकारीप्रमाणे आहे का. आपल्याला ओकारी साधे दृष्टांत म्हणून कोणीतरी भिकारी का श्रीमंताकडे जेवणाचं आमंत्रण, त्या ठिकाणी तो पण आमंत्रण नाही, पण काय केलं, जेवायला गेला. बा त्याला मोजली माणसं, मोजल्यानंतर म्हटलं आता 11 माणसाची पाठ आहे आणि 12वा आला. म्हणून त्याला सांगितलं बाजूला जा म्हणून. आपल्या दारापाशी दिला आणि कार आला. आणि जिलबीचा समारंभ. कोणती जिलबी? ती वारकऱ्याची नाही, चांगल्या तुपात तळाली. खाण्याची इच्छा आहे बा. त्याच्यासमोरून काय त्याचे दारावर उभा होता. त्याच्यामध्ये जेवणारा एक माणूस असा होता की तो जिलबीला दातच लावत नसे. बा आले जिलबी की जिलबीवर जिलबी. एका जिलबीच्या सोबत काय केली आणि तिची ओकारी आली. शेजारचा माणूस आणि बाहेर म्हणला आता हा प्रसाद देणार. अरे म्हणलं लवकर जा की. दारावर गेला जो मोकला बघा, परतभर जिलबी पडली. मनुष्य उभा होता. काय होता? ठिकाणी मनुष्य उभा. मग आता जिलबी आहे का नाही? मग त्याची इच्छा होते का? ती चांगली आहे का दोषाने युक्त आहे? मग दोषाने युक्त असल्यामुळे इच्छेचा विषय होत. त्याप्रमाणे हे विषय तत्व त्याच्या इच्छेचा काय होत नाही. विठ्ठल हे चितलं म्हणत आहे म्हणे. कोणत्याही प्रकारे त्याच्याविषयीची इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये नसते. त्याच्याकरता त्याला भोग्य दोष असं म्हणतात. कोणते दोष? अनेक अशा. शुनावांते पायसानो, नाही का, एखाद्या कुत्र्याने ताजी भोकारी असेल त्याच्यामध्ये जर पासला तर खाण्याची इच्छा करत असतो. त्याप्रमाणे कामास विवेकना, ज्याच्या ठिकाणी विवेक आहे, विवेकाच्या योगाने त्याच्यातले दोष काय होतात. पण आणखी मोठ्यातला मोठा दोष म्हणजे काय? मिथ्यात्व दोष आहे. कोणचा? एखाद्या सडक्या आंब्याची इच्छा होणार नाही माणसाला, पण चांगल्या आंब्याची काय? तसे एखाद्या दोषयुक्त पदार्थाची इच्छा होणार नाही, पण चांगल्या पदार्थाची. पण वेदांतशास्त्रदृष्ट्या काय? सडका आंबा असो का चांगला असो, तो सत्य नसून काय? मिथ्यात्व आहे. मिथ्यात्व दर्शन कशामुळे होत असते? ज्ञानामुळे. वेदांतशास्त्रामध्ये कोणतेही विषय असे ना, ते सत्य आहे का सगळं जगतच काय आहे? मिथ्या पदार्थाची इच्छेची इच्छा होऊ शकते. तर मिथ्यात्व दर्शन पुरुष किमिच्छन, आणि तो कशाला त्याची इच्छा करेल. अशा असल्या प्रकारे आणखी पुन्हा त्याचा काय केलेला आहे? कर्माक्रमाने विचार केलेला आहे. 25वा आकडा कसा आहे?